आज बनवूया मसाले भात. त्यासाठी हे मी अर्धा किलो कोलम घेतलेत. हा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, टॅमॅटो आणि एक मिरची. हे पावडरी मसाले, लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला. हे फ्लावर आणि वाटाणे, ही कोथिंबीर आणि थोडासा पुदिना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हे आलं लसूण पेस्ट. चला तर मग आता कुकर ठेवून एक पळी तेल टाकून घ्या. हिवाळा असल्यामुळं हिरवे वाटाणे स्वस्त आहेत. आता आपण यात जिरे मोहरी टाकून घेऊ. जिरे मोहरी छान तडतडली की त्यात कढीपत्ता टाकून घ्या. एक हिरवी मिरची, आणि तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही 2-3 मिरच्या टाका. हे कांदा बारीक चिरलेला. हे छान लाल होईपर्यंत परतून घ्या. मी ह्या मसाले भातात जास्त भाज्या वापरल्या नाहीत, फक्त बटाटा, फ्लावर, वाटाणे वापरलेत आणि थोडी 1-2 चमचे हरभऱ्याची डाळ आणि मसूर डाळ वापरली, 1-1 चमचा. आता कांदा लाल झाल्यावर त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्या. हे पण छान परतून घ्या आणि यात आता टमाटा टाका चिरलेला. हे परतून झाल्यावर आता यात हे पावडरी मसाले टाकून घ्या. हे पण छान मिक्स करून घ्या. ह्याच्यात मी बिर्याणी मसाला पण टाकलाय. तुम्ही गरम मसाला, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी मसाला पण वापरू शकतात. हे हिरवे वाटाणे आणि फ्लावर, हे पण आता छान परतून घ्या यात. हा बटाटा चिलून बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बारीक फोडी करून टाका. हे पण छान परतून घ्या आता. हे बघ, ही 1-1 चमचा डाळ घेतली होती, ती पण स्वच्छ धुवून टाकली. हे पण छान परतून घ्या. आता पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून टाका. हे बघा, तुम्ही बघू शकतात मी किती छान परतून घेतले ते. आणि आता यात गरम पाणी टाका. आता 1-2 चमचे मीठ टाका. पावशेरला 1 चमचा मीठ पुरेसं आहे. मी अर्धा किलो भात करायले म्हणून 2 चमचे मीठ टाकलंय. मी पावशेर भात कसा करायचा त्याचं प्रमाण पण करून मसाले भात दाखवलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. आता यात 2 तांबे पाणी ओता आणि गरम पाणीच टाका उकळून.
आता याला छान परत उकळी फुटू द्या. गरम पाणी टाकल्यामुळे लवकर उकळी फुटते. हे बघा, आता हे पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. कोलम तांदूळ मी आता हे 2-3 पाण्याने धुवून घेतलंय. चला तर आता धुतलेले तांदूळ यात टाकून घेऊ. ही गोळा परत मिक्स करून घ्या. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तुम्ही मला आतापर्यंत सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता कुकर लावून 2 शिट्ट्या करून घ्या. मी चिकन बिर्याणी, मटका बिर्याणी दाखवलेली ती पण पहा. मग आता 2 शिट्ट्या झाल्यात. तर मला उघडून दाखवते भात कसा बनलाय ते. मस्त लोणचं आणि पापड घेऊन भात खाऊन घ्या. हे बघा किती मोकळा झालाय. नक्की करून पहा आणि मला सांगा कसा झाला ते. गरमागरम मसाले भात तयार.